चला चालता चालता आमच्या गावचे पत्रकार म्हणजे मांडवा गावचे पत्रकार तालुका आष्टी जिल्हा बीड हे भेटले. कधी काय असतं, कधी काय घडेल हा ते सांगता येत नाही. सांगता आज आपण म्हणलं ना 100% पुढल्या वर्षी आपण जाऊच, हो पण त्यावेळेस काहीतरी कारण येतं, जाणं होत नसतं या गोष्टी. 100% हे खरं. सरपंच आलेले आहेत. लाईव्ह घेतो. नमस्ते नमस्ते योग नमस्ते. छान आहे. गरीब माणूस आहे हा ते बी शिवाच्या बाहेर आहे. असं का हा मांडव्याचा नाही मांडवीची नाही कासारी मुर्शिदपूर. हे असे सरपंच जर असं म्हणले तर आम्ही कसं करायचं आता? कुणाच्या तोंडाकडे बघायचं. कुणाच्या तोंडाकडे बघायचं असा विषय होतोय ना. ते राहायला मांडव्यामध्ये येतं, वाढदिवसाच्या हार्दिक प्रॉपर मांडव्याचे येतं, तरी ते बाउंड्री वाचले. हा. अतिशय नाही बाउंड्रीच्या पलीकडे बाउंड्री नाही सचिन सर्वोच्च नका ऑफिस. सर्व राम येते ते. राम येत रामाला रामाच्या राज्यात काय होणार आहे काय होणार हे नक्की माहिती आहे पुढचं. ते माहितीचे पुढचं. हो. चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. पुन्हा एक आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे तारीख 17 आणि 17 तारखेचं आज काय चाललंय ते मी तुम्हाला दाखवतो. आता सध्याला तर आहे मी दुकानात. आताच काय झालंय थोडंसं सामान संपलं होतं तर पूर्ण सामान आणलंय असं लावतोय चिप्स वगैरे आणि खाली पण चिप्स अजून राडा आहे पट्ट्या त्याला पण लावून घ्यायच्यात थोडंसं. तर काय होतंय रोज गिरायकी चालू असते. सकाळ सकाळ सामान आवरायचं म्हणलं का ते आपल्या अशा पाठीमागं वह्या वगैरे लागत आहेत बरेचसे इकडं. तर आता शाळा सुरू झाल्यात. पेन वह्या म्हणजे हे लाल पेन निळे पेन हे बॉल पेन काय भरपूर काय लागतंय. नख पालिश बी लागत आहे नाही त्या वस्तू आहेत म्हणजे नाही का आपल्या दुकानात छोट्या छोट्या वस्तू आहेत पण नाही भरपूर वस्तू आहेत. तर आलं ना सगळं मटेरियल लावावं लागतं. आज सगळे वेपर संपले होते काल घेऊन आले आज लावले. सकाळी सकाळी आपल्याला बी मदत करावं लागते. आणि विषय काय दीपावली दुकान चालू होती. दुकानाचा हिशोब सगळा दीपावलीकडे असतो म्हणजे हे व्यवहार पाणी आणि सगळं काय असेल ते दीपावलीकडे म्हणजे आपल्याकडे काय नसतं. आपण फक्त सामान आणून देतात ही पहिली गोष्ट. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आज तर 2026 चालू आहे. 2017 दुकान टाकलं होतं. तर दुकान टाकल्यापासून ज्यावेळी दुकान टाकलं होतं 17, 18, 19 तोपर्यंत या दुकानात मला बिस्किट पुडा खायची पण परमिशन नव्हती. म्हणजे पैसे मी जरी दिले तरी ते म्हणजे हे पैसे कुठे आहेत म्हणजे खायला परमिशन एवढं की हातातून कधी कधी दीपावली घ्यायची म्हणजे तुम्ही जर खाल्लं घरीच तर मग हे आपण म्हणजे दुकान चलन का सगळं घरीच खातात का काय असा विषय होता. म्हणजे आणि जरी म्हणलं ना मी नाही बाबा मी आष्टीला काम करून आणले तरी बी मग दीपावली म्हणजे आष्टीला आणलेत म्हणजे काय उपकार केला का हे पण आपलंच आहे ना. म्हणजे आता काय नाही आता लय दिवस झालं पण त्यावेळेसपासून असं परमिशन नसायचं मला घरी बाया माणसाचं की जर खाल्लं तर घरी सगळं खायचं का म्हणजे बिस्किट पुडा वगैरे बाहेर मग किती बी खा तुम्ही पैशाने पण घरी नाही. तर असे तर दीपावलीच बघ ती दीपावलीचा शिसुबी माझं काही नसते. मी सकाळ सकाळ संध्याकाळी आपलं परपंच आपल्याचे म्हणल्याच्या नंतर मदत केलीच पाहिजे. आणि आता सर्व आवरलंय दीपावलीचं आता आवरलं नाही एकदा म्हणजे काय होतं मला जायला मोकळं. 8:30 वाजल्यात म्हणजे 9 वाजता मी निघतो ड्युटीला. आता मला पण थोडंसं अजून माझं आवरायचं आहे आणि थोडंसं गोळ्या औषधं घ्यायचे जेवण करायचं आणि निघायचं. अर्धा तासात आवरत आहे. आता जायचं होतं बरं का आमची काकूनशी आपल्याला बोललेले दिवस झाले ते म्हणजे ना आल्यापासून सांगितलं तर काय मानपान तर दिलाच नाही पण दीपावली इथे पण विषय काय होतोय की आनंदीला लक्ष द्यावं लागतं आहे मला दीपावली नसल्यावर. तर ते म्हणते ना एवढं बोललेलं आहे तरी बी काही आहे ना तर बघू आज उद्या जाऊच जाता येईल. चला आता निघलोय गाडी नीट करायला जे म्हणलं होतं मी तुम्हाला चैन पडली तिकडे चालू समोरच आणि पुन्हा येणार आहे माघारी. काय समोरच आहे जाऊन येणार आहे माघारी. इथं लावलेली आहे या घरापाशी गाडी तर ती गाडी आपल्याला थोडीशी नीट करायची. पुन्हा येतोय मी माघारी. मग मला चला आता थोडेसे पाणी घेऊन येतो म्हणलं. काय म्हणतात धन साहेब बरं आहे निघले ड्युटीला आवरलंय म्हणायचं. आवरलं का बरं बरं चला येतो मी जाऊन. तर आलो गाडीपाशी तर गाडी लावली इथं. तर ही जी अवस्था अशी झाली की चैन पडल्यामुळं काय झालं चैन आता फिट करायची तुटले. आता लॉक भेटणं जरा मुश्किल आहे. पुन्हा जाऊन आता लॉक बघावं लागेल घरी आहे का. मला वाटलं आजवर पडली नसती चैन पण ऑलरेडी तुटली बी 2 पाकळ्या. तर बघू काय होतं एकदा. कधी कधी काय होतं माहिती का हे काम दुकानावर केलेले चांगले हे असे लॉक असतात दिसतील आणि हे असे लॉक म्हणजे दुकानं असतात. आता ही गडबडीत विसरला भाऊ चैन पडली तुटली लक्षात बी नाही आणि होते 1-2 शिल्लक म्हणून बागत आहे आता. नाहीतर काय होतं दुकानं आल्यावर सगळ्या गोष्टी असतात आपल्या दुकानावर पण असं बाहेर काम करायचं म्हणलं ना थोडंसं जड जातं. वस्तू असतात नसतात. चला मी काय काम करतो हे थोडंफार तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय आणि सगळेच आपण काय करतो दिवसभर नाही का नुसतं व्हिडिओज काढतो असं बी नाही काम बी करावं लागते आपल्याला.
माहिती आहे आता आपल्या मागं परपंच आपण काही एकटे नाहीत की कमी बजेट आहे. सर्व गोष्टीचं ध्यान धरून काम करून व्हिडिओ पण काढणं गरजेचं आहे आणि तसं तसं मी तुम्हाला दाखवायचं प्रयत्न करतो. चला आता पुन्हा त्या गाडीपाशी जावं लागेल मला. तुम्हाला मगाच दाखवलं होतं ह्या साईडला वस्ती आहे आणि तिथं जायचं. चला तर काय चायनीचं तर काम झालं नाही. आपलीच पडली चाईन. संध्याकाळी येतो मामा घेऊन आता. हा चाईन आपल्या असल्यामुळं काही विलाजच नाही आता. तर नवी दुसरी नाही तर सेकंड एक मोठी चाईन आणू ॲडजस्ट करू म्हणजे काहीतरी होईल. बघू तुम्ही माझ्या पद्धतीने. हा चला जे काय काम व्हायचं ते कधी होतं कधी नाही. आता काय झालं चाईनच आपली पडली ती एकदम गुतून तुटून पार तिचा वाकडी तिकडी झाली आणि आपल्याकडे लॉक होतं पण म्हणलं होतं की ॲडजस्ट होईल पण आपलीच पडली. आता काय करतो दुकानात गेल्यावर अजून एका सेकंड चेन बघावं लागेल आणि सेकंड चेन बघून मग करून देतो त्यांना ॲडजस्ट एकदा. आता पुन्हा घरी आलोय थोडंसं जेवण करायचं आहे आणि ड्युटीला आता लय उशीर झाला आहे. जे काय प्लॅन आपण म्हणतो हे करायचं ते करायचं ते काय होत नाही. आता मला पुन्हा इथून सावतड्याहून एक फोन आला प्लॅन म्हणलं ना होत नाही. दीपाली काय करते जांभळं खायचे तर तुला चांगले गोड येतं जांभळं गोडच असतं. गोडच असते राय जांभळ म्हणजे हा फक्त खायचं असलं तर खायचे घे घ्यायचे पावशेर असलं घे नाही तर काय ते 20 रुपये पावशेर कसे तर 20 रुपये कमी करून द्या. की- बघ आता येणे काय घे चांगले चांगले घे 20 रुपये पावशेर काय जड नाही आपल्या तुझ्या माणसाला. दुकानातून देशील का मला होय कमी होय खरं हा बोलायचं बरं आपण एकदाच घेणार आहे ते पुढे रोज रोज हा. घेणार आहे तू जाऊन 2-4 खा तुझी पोरगी कुठे आहे तिला 2-3 दे हा खायला पण तसं नसतं तसं नसतंय. आणि जरा हा माणूस लांबून आलंय आणि म्हाताऱ्या माणसाची काय झाली म्हाताऱ्या किव कर माणसाचं. आणि जरा एखाद्या दिवशी 10 रुपये जास्त द्यावा हा तसे कसे देईल म्हाताऱ्या माणसाला बिस्किट पुढं नाही द्यायची एखादा खायला नाही ना. आपण शावा हा तुमचं लय दिवस झालं दुखलं तुम्हाला चला येत नव्हता इकडे घेऊन पाठी आलात म्हणून हाका मारली तुम्ही त्याशी म्हणलं चहा करते इकडे या. चिया नाही ना आता मला पियाचं चहा प्यायचं नाही नाही आता. का एकदा मंदिरात बघितलं तुम्हाला चला येत नव्हतं हा नाही ना ते पडल्याच्या वगाने लय अवघड झाल्या आणि मग आता बघितलं तुम्ही त्या दिवशी बघितलं मी तुम्हाला. चला या जांभळं खायला चालू आहे त्यांची चर्चा. मला आवरून जेवण करून जायचंय उशीर होत चाललाय. हे असं असतंय. तिकडे बघा ना काय पोरं होय मजा वाटते पोरांना. माझ्या बघा ना. गाडीच्या वर बसून मोकळी हवा गावाकडची काय ग ती? गाडी आहे. चला तर या जेवण करायला. आता जेवण चालू आहे आणि मस्तपैकी शेवभाजी बनवली होती आणि चपाती. तर जेवण करतोय आणि 9:30 मागा वाजले होतात 10 वाजत आलेत आज. तर आज डायरेक्ट ड्युटीला आज उशीर झालाय आणि काम करून पुन्हा माघारी यायचंय ड्युटीचं. मग बाकीचं बघू की काय होतं ते बा जसं ठरवून ना मी म्हणजे नाही का प्लॅन तसं होत नाही. तसं होत नाही. आणि माझं काहीच सांगता येत नाही. जर कुणी म्हणलं ना तुम्ही कुठे दादा आता इथं अर्धा तासाने कुठे माझाच मला मेळ नसतो. हा. म्हणजे सांगता येत नाही म्हणजे नाही का. शक्यतो माझं फिरण्यात कधी कधी दुकानावर गडीत घरी गडीत दुसरीकडे कामाकडं असं आहे की नाही. होतंय ना असं हा सांगते सकाळ मग अशीच तिकडे जायचं हा, तुम्हाला एक तिकडं- ठिकाणी हा. तर इकडे काम आलं. इकडे काम आलं लगेच ते काम केलं. आता पुन्हा मला फोन आला हा दुकानावर या किती वाजेपर्यंत येईल? म्हणलं 10 वाजेपर्यंत येईल. म्हणले मग गाडी घेऊन येतो. हा. झालं मग इकडलं कॅन्सल झालं. हम्म. असं म्हणजे चालू जी आहे ती मी दाखवतो. चालू असतंय की फिक्स एक नियोजन नसते. मी म्हणलं ना आज चालू इकडं मध्येच काय काम लागलं की तिसरीकडे जातो मी. चालूच आहे जसं जसं वेळ येईल तसं. पटकन आता मला दुपारी ड्युटी लागली. पुन्हा विरायला आणावं लागेल उऱ्याला आणायचं लागतं रोडला पार जिथं नेऊन सकाळी सोडतात ना हा. तिथून परत घेऊन यावं लागतात. नाही बरोबर आहे. तू तुझं काम आवर म्हणजे काय अडचण नाही. आणि मी बी येतो मग ड्युटी जर आलो लवकर तर बघू मग माझं काय. काम आता सगळं आवरले. हा म्हणजे आनंदीला आंघोळ करून झोपी लावली. आता जेवण केलं हा की दिवसभर आता काहीच नाही दुकानच. बरं आता जरा गिराईक बी वाढतंय. पोरं यायला शाळा शाळा भरली भरल्यात ना आता त्याच्यामुळं गिराईक पण दुपारी असतंय 4 वाजता बी लवकरच असतंय. 4:30ला शाळा. आणि संध्याकाळचं मग आपलं रेग्युलर सामान्याला माणसाचं गिराईक जास्त असतंय. चला काय झालंय 15 तारखेची जी टाकी होती आता 15 तारीख होऊन गेली. एक टाकी तेवढी म्हणले भरून आणावा तर दुसरी टाकी आणली होती भरून एक जणाची काहीतरी ॲडजस्टमेंट करून. आता काय काय झालंय आपली टाकी जी राहिली होती आता म्हणलं एकदा भरून ठेवावं ही पण म्हणजे कामात येईन. पुन्हा तिच्याहून अडचण यायची नाही. तिची चुलीवरच स्वयंपाक करावा लागला. गॅस टाकीच संपलं 5-6 दिवस तर असं लय झाला. ती पटा बाण माझा पडली हा. चला कच्च एकदम पकाट म्हणजे अशी टाकी बांधली ना
आता काय अडचणच नाही राहिली. चला चालता चालता आमच्या गावचे पत्रकार म्हणजे मांडवा गावचे पत्रकार तालुका आष्टी जिल्हा बीड हे भेटले. हे बऱ्याच दिवस आपल्याला फोन करत होते. आपण ज्या टायमाला केदारनाथला गेलो त्यावेळेस की एकदा तुमची मुलाखतच घ्यावा असं वाटत होतं पत्रकार म्हणून. पण आता वाटाच्या गडाला आता ते बसले होते त्यांच्या कामाने काही सावली थोडं वाट बघत असतील कोणाची. तर मग म्हणलं चला आता त्यांना 2 शब्द बोलावा. वेळ काय भेटला नाही आपला, पुन्हा आल्यास काय जास्त वेळ झाली नाही. एकदा आलते ते पण मला बोलताच येत नव्हतं, घसा बसला होता. देवा ना हा तर काय वाटलं कसं काय आम्ही जरा फिरलो, तुम्ही व्हिडिओ बघितले त्या माध्यमातून काय वाटतंय तुम्हाला? छान झाला प्रवास तुमचा एकदम. कसं वाटलं कारण म्हणजे? किती 21 दिवसात प्रवास केला? हा 21 दिवसाचा. कोणते कोणते देवस्थान केले? आपण उत्तराखंडातले 4 धाम केले म्हणजे त्यात मेन आपण उत्तराखंड केदारनाथ. राज्यामध्ये टोटल केलं का? हा बर. MP मध्ये गेले? MP मध्ये आपले 2 12 ज्योतिर्लिंग म्हणजे भारतातले बर ओंकारेश्वर, उज्जैन, आग्रा, मथुरा, वृंदावन. बर. टोटल 21 दिवस प्रवास हा 21 दिवस. आणि बद्रीनाथला बी गेल्याच्या नंतर मग पुढं आपले जिथं 5 पांडव आपण इथं जिथं स्वर्गात गेलते त्या ठिकाणी पण जाऊन आलो. बर. असं वाटतंय. आमचा योग आला तर आम्ही जाऊ, पण आमचा योग घेण्यावर राहिला. हा पण वाटतं ना एकदा स्वर्गात. उद्या तर काही सांगू शकत नाही. हा पण जायची इच्छा आला- कधी ना जायची- कधी. हे बघा, प्रत्येक माणसाला एक इच्छा असतेच. हा हा बिगर इच्छाचा किंवा आशाचा उपेक्षाचा असा माणूस जीवनात कुणीच नाही. कुणीच नाही. प्रत्येकाला एक आशा असते, आशा असते. पण काय असतं ज्याच्या त्याच्या टायमिंग नुसार Time- किंवा ज्याच्या त्याच्या वेळेनुसार हा गोष्टी म्हणजे असतात. कधी जातून ही सांगते कधी- नाही. येऊ हा. आले की आपण जाणार बस, आहेत. ते योग घेण्यावर असतात. हा आला योग ते माणूस 100% जाईल, नाही आला तर मग जाणार पण नाही जाणार त्या नाही. गोष्टीमध्ये. मग उगा आपण हा म्हणायचं जर जाणच नाही झालं तर त्या गोष्टी हा ठीक हे आहे. नाही. हा ते तर आहेच. म्हणजे योग कधी बी येऊ शकतो कडून चला म्हणले की आपण निघतो. लाईफचा टर्निंग पॉइंटच असा असतो की कधी कधी काय असतं, कधी काय घडेल हा ते सांगता येत नाही. सांगता उगा येत आज आपण म्हणलं नाही 100% पुढल्या वर्षी आपण जाऊच, हो पण त्यावेळेस काहीतरी कारण येतं, जाणं होत नसतं या गोष्टी. 100% हे हा, खरं. त्याच्यामुळे काय असतं प्रत्येक गोष्टीला नियोजन करतो म्हणून, पण नियोजनामध्ये परिपूर्ण होईल तेव्हाच. ते त्यामुळे कधी जाऊ आणि कधी येऊ हा हे काय सांगू शकत नाही. आला उचित काळ भविष्यात हा मिळाला चान्स तर 100% आपण जाऊ. जाऊ. हा आलं का लक्षात? 100%. हा, सगळ्यांची टायमिंग सांगता येणार नाही. हा कधी जाणं होतं हे कधी टाइम जाणं होतं कधी नाही. नाही असा बरोबर विषय. आहे. आणि जरा कसं आहे बर्फाच्या ठिकाणी मी पण बर्फ बघण्यासाठी जास्त उत्सुक होतो म्हणून गेलतो. बरं बरं. आणि इथं बर्फ खूप होता का? बर्फ खूप आहे म्हणजे आपल्याला इकडे बर्फ बघायला कुठे भेटतच नाही ना. बरोबर बरोबर. तर मी पण फर्स्ट टाइम कोणत्या गेलो. राज्यात होतं ते बर्फ? उत्तराखंड शेवट म्हणजे आपण कुठे जातो मी केदारनाथ का ते? केदारनाथला बद्रीनाथला पण केदारनाथला बर्फ बघायला भेटतो. केदारनाथला ते आहे देवस्थान म्हणजे त्या ते आपलं शंकराचंच का? हा महादेवाचंच. बरं, बरं, बरं. आपण जसं भारतात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे म्हणायचं. हो, हो. आणि ती स्वर्गाची भूमी आहे म्हणजे महादेव तिथं स्वर्गात राहत होते. हो. तिथं तसे 5 केदार आहेत. बरं पण आपण इकडून लांबून जातो तर एक केदार होतं आपलं नाही का. बरं. त्याला म्हणतात केदारनाथ. नाही तर बाकीचे आहेत पण लय उंच डोंगराव आहेत. हा. आपलं जाणं होत नाही. हा. पण ते वेगवेगळ्या ठिकाणी असतील ना? हा तसंच केदारनाथ सारखंच उंच उंच ठिकाणी आहेत. पण आपण एक मानतो 5 पैकी. गावचे सरपंच आलेले आहेत. तुम्ही live घ्या थोडीशी. नमस्ते नमस्ते योग नमस्ते. छान आहे. गरीब माणूस आहे हा हा. ते बी शिवाच्या बाहेर आहे मी. असं का हा मांडव्याचा नाही मांडव्याची नाही. कासारी मुर्शिदपूर. हे असे सरपंच जर असं म्हणले तर आम्ही कसं करायचं आता? कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कुणाच्या तोंडाकडे बघायचं असा विषय होतोय ना. ते राहायला मांडव्यामध्ये येतं. वाढदिवसाच्या हार्दिक प्रॉपर मांडव्याचे येतं तरी ते बाउंड्री वाचले. हा. अतिशय नाही बाउंड्रीच्या पलीकडे बाउंड्री नाही सचिन सर्वोच्च नाका ऑफिस. सर्व गावांनी जरी नाव ठेवलं असलं किंवा सर्वांनी जरी नाव ठेवलं नाही असलं, बरोबर आहे ना. राम नावामध्ये ते आदर्श आहेत. अतिशय आदर्श. प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केलाय. हा पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्यांना निश्चित शुभेच्छा. शुभेच्छा शुभेच्छा. लोक काही म्हणून द्या, हा रामाला 14 वर्ष वनवास भोगायची वेळ आली. राज्य डिक्लेअर झालं आदल्या दिवशी. डिक्लेअर हा पण त्या दिवशी त्यांना वनवास भोगायचा वेळ आला. वनवास बघायची वेळ आज आली. आमचे राम जरी वनवास भोगत असले हो तर भविष्यात ती खूप मोठी हस्ती होणार आहे आणि 100% फक्त होणार. मित्र कंपनी अतिशय एवढा जरी प्रगतशील सपोर्ट केला शेतकरी. तरी आपल्यासाठी नाही नाही नाही, भारी, नाही. लई भारी. अतिशय प्रगतशील शेतकरी. नाही, मी आहे आता ना, काय बरोबर आहे ना. सांगितलं, हा. घरापासून दारापर्यंत दुनियापर्यंत सर्व विरोधात येते. 100% पण रामने एक डोक्यात एक पक्क ठरवलेलं आहे, हा जे माझे उद्दिष्ट आहे हा ते मी माझं उद्दिष्ट पूर्ण पूर्ण केल्याशिवाय करेल. करणार नाही. नाही ते पुढे गेले म्हणजे पण आपण राम बी- हे रामच आहेत. हा, तेच आहे राम आलं का रामच आहेत. नावातच राम नाव आहे नावातच राम म्हणलं. आहे. त्याच्यामुळे ते विषय काय नाही. आहे, हा बस सांगायची काही गरज नाहीये. नाही ते त्यामुळे पुढं- माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. ओके. तर कधी कधी ते जरी पुढे गेले तर सगळ्या गाव माणूस त्या माणसाच्या मागे जात असतंय वैचारिक विचाराने होईल कधी ना कधी. हा. लोक तोंडावर गोड बोलतात आणि मागे नाव ठेवतात. 100% खरं आहे. लक्षात आलं हा. का? तर मी रामला काय सांगतो, हा भले त्यांचं माझं कुठलं मतभेद वैयक्तिक काही हा, 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 नाही. हा. आलं का लक्षात? हा, बरोबर आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श फक्त मी एवढं सांगतो हो
ते सध्या ज्या पद्धतीने वाटचाल करतात हा हा ती त्यांच्या उद्दिष्टाने ते बरोबर चाललेले आहेत. बरोबर चालले आणि मी फक्त जाहीर कबूल करतो त्यांच्या तोंडावर घरापासून ते दारापर्यंत हा म्हणजे घरापासून ते दुनियापर्यंत हा सर्व काही विरोधात येतं. विरोधात आहेत. आलं तरी का लक्षात? तरी मग ते सरपंच त्यांच्या कृतीतून उत्तर देणार आहेत. येणारा काळ त्यांना निश्चितच काय आहे, हा आशादायी आहे. हा त्याच्यामुळे तुम्ही त्यामुळे ते वेळ उत्तर देणार आहे. हा त्याच्यामुळे जसं रामाने स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं. हा हा आलं का लक्षात? बरोबर आहे ना की मी जरी लय मोठा राजाचा एक मुलगा असलो हा तर मला रामराज्य मिळणार होतं. हा हा आणि मग डिक्लेअर जात आदल्या दिवशी डिक्लेअर झालं हा राज्यसभेमध्ये. बरोबर आहे का बरोबर नाही? आहे ना डिक्लेअर पण झालं आमची त्यांना काय झालं 14 वर्षाचा वनवास वनवास बघायचा बघावा लागला आणि वनवास बघल्यानंतर त्यांचे काय हाल झाले हे सगळे रामायणामध्ये आपण पाहिलेलं आहे. पाहिलेले म्हणजे बरोबर आज आमच्या प्रत्यक्ष राम येते ते. राम येत रामाला रामाच्या राज्यात काय होणार आहे काय होणार हे नक्की माहिती आहे ते पुढचं माहितीचे पुढचं. हो. त्यामुळे माझ्याकडून त्याला निश्चित शुभेच्छा. आता नक्कीच नक्कीच प्रवाहाच्या विरोधात जरी ते असले हा तर प्रवाह एक दिवस त्यांच्या विरोधात जाणार नाही हे मात्र 100% 100% खरे बरं. मी येऊ का जरा धन्यवाद. गडबडीत आहे काही अडचण नाही काय अडचण सरपंच यावा पुढील सरपंच वाटचाली नाही, एक मांड्यातला भोळा बाबडा भावी सरपंच पण ऐका ना भावी सरपंच होईल अगर नाही होईल हा पण भावी शेतकरी म्हणण्यापेक्षा प्रगतशील शेतकरी निश्चित हा. निश्चित निश्चित हा हे मात्र मी शुभेच्छा देतो. आता ते त्यांच्या कार्याने उद्या मी नाही सांगू शकत ते समजा युटर्न काय घेतील काय काय घेतले ते हा पण आजची जे शेळी पालनाच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय चालू आहे बरोबर आहे. शेळी पालनचा जे व्यवसाय चालला तो एकदम त्याच्यात उत्तम भरभराटी व्हावा, चालू आहे त्यांना त्यात मोठं खूप यश यावा हा अशी मी तर महादेवाचरणी प्रार्थना करतो. आमच्या रामावर खूप काही टीका झालेली खूप आलं का संकट लक्षात? बरोबर आहे टीकेला ना ते फक्त ते कृतीतून उत्तर द्यायला सक्षम आहे. सक्षम आणि आहे एक स्तुत्य गुण सांगतो हा. अतिशय हो हरलाय खेळामध्ये जसं हारांजित होते ना, हा हो हो जिंकणारा कोण तर सगळी दुनिया असते. हा, जिंकलाय कोण हरणारा सगळी. कोण कोणी नसतं. कुणी नसतंय पण मी त्याच्या उलट बाजूने असं सांगतो हा हो हरण्याला जिंकण्याला महत्व नाही, हा खेळामध्ये सातत्य किती दाखवलं हो बरोबर आहे त्याला खूप महत्व आहे. ना खूप महत्व आहे तर मी रामच्या बाजूने एक गोष्ट आहे हा. राम हरला तरी चालेल पण मैदान सोडित नाही त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. 100% त्यामुळे रामला ही किंमत द्यावाच लागेल. द्यावाच लागेल परिस्थिती कशी येऊ राम मैदान सोडित नाही. मैदान सोडित नाही बस बस चला ह्या विषयावर येतो आता मी धन्यवाद. व्हिडिओ शॉर्टकट घ्या शॉर्टकट घेऊ आता हेडू शॉर्टकट घेऊ चला शॉर्टकट घ्या आणि टायटल पण विचारपूर्वक टाका. ठीक आहे ओके 100% रामचा वनवास कधी संपेल असं टायटल टाका. ठीक आहे ओके मला ते ओके टायटल बरं वाटतंय. नाही, बरं आहे. लगेच ताबडतोब माझ्या म्हणजे मला जे आठवलं ते मी ते बरोबर आहे ओके